उद्या हिच्यापेक्षा तोकडे कपडे घालणारी इंग्रजी फाडफाड बोलणारी एखादी पोरगी भेटली तर तू तिलाही सोडशील सोडशील ना. सोडणार मला. अरे अच्छा मी कधीच सोडणार नाही तुला. तू शांत राहशील का जरा. बाबा उगीच तुम्ही मला शब्दात अडकू नका. नाही नाही, आम्ही कशाला शब्दात अडकवू तुला. पण मी या पोट्टीला विचारतो ए माय अहो तुला म्हणून राहिलो इकडे ऐक. मला एक सांग एका बाईचा संसार मोडताना तुझ्या मनात जराही विचार आला नाही का. बाईताड आहे का. जरा विचार कर. समजत काऊन नाही तू. अरे तुझ्यासाठी हा राधिकाला सोडू शकतो. एखादी सुंदर पोरगी भेटली तर तुलाही सोडणार 100%. डॅडी सारखं सारखं तेच तेच का बोलतायत. बच्चा तू जरा शांत हो बरं. मी तुला कधीच सोडणार नाही आणि तुला माहिती आहे ना ते. बाबा आणि तुम्ही जर मला कन्व्हिन्स करायला आला असाल ना आईसारखंच तर एक लक्षात घ्या. राधिकाला डिवोर्स द्यायचं मी नक्की केलंय आणि ते फायनल आहे. बदलू शकणार नाही आता. अबे बापाशी थोबाड वर करून बोलून राहिला का. तू सुनबाईला डिवोर्स देणार हे तुझं फायनल नाही. मग आमचा हे निर्णय पक्का असं समज. तुमचा कसला निर्णय. तो कळेल तुला नंतर. राधिका अगं आले पाय या बस. काय झालं बाबा काय म्हणाले हे. काय झालं काही बोलला का गुरुनाथ. बाबा सांगा ना काय झालं ते. काय बोलले हे. आपल्या बोलण्याचा त्याच्यावर काही परिणाम होऊन नाही राहिला. हो जरा आपल्याच गुरमीत नाही ना. आता एकच उपाय त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. म्हणजे काय करणार बाबा. सुनबाई इथं मुंबईत माझा एक मित्र आहे ऍडव्होकेट महेंद्र देशमुख. त्याला फोन करतो. अशा परिस्थितीत तोच आपल्याला मदत करू शकतो. नाही बाबा मला डिवोर्स नकोय. तू शांत धीर धर जरा. नाही बाबा खरंच नकोय मला. अगं डिवोर्स देण्याची नौबतच येणार नाही आणि कोर्टाची पायरी देखील चढायची गरज पडणार नाही. पण मला जरा माझ्या पद्धतीत काम करू दे ना. हा तू फक्त शांत राहा. रडू नको. सुनबाई तुझ्या सुखासाठी साम दाम दंड भेद सगळे प्रयत्न करू दे मला. हा त्याच्याशिवाय गुरुला व्यसन बसणार नाही. त्याला चांगला धक्काच द्यावा लागेल तेव्हा तो नरमाईवर येईल. त्याशिवाय नाही येणार. तू विश्वास ठेव माझ्यावर. रडू नकोस. दे बघ फोन दे. अगं ऐक तर खरं ते करते सगळं. नानी तिला सांभाळ. अरे सांगा ना बाबा मला डिवोर्स नकोय हो. हॅलो अबे महेंद्र कुठे आहे तू. अरे भाऊसाहेब सुभेदार बोलतो. मी आलो ना मुंबईत. हो नाही नाही माझं नाही जमणार. एक काम कर तूच मला भेटायला ये. अरे काम आहे तुझ्याकडे अर्जंट. हो तू पत्ता लिह. 401 रामचंद्र दामले. हा गुलमोहर सोसायटी. तू एक काम कर ना इथं जवळपास आला की रिंग दे मला. हा राधिका रडू नको बाई. सुनबाई आता येते तो तासाभरात. बाबा मला यांच्या बरोबर राहायचंय हो. मला डिवोर्स नकोय. सुनबाई माझ्यावर विश्वास तर ठेव. अरे सारं काही व्यवस्थित होईल. अजिबात काळजी करू नको. सुनबाई तुझा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत मी बघतोय तो कसा तुला डिवोर्स देतो ते. तो काय समजतो त्याचा बाप आहे मी. एका जागेवर काय विचार करतोस.
काही नाही. आईला पाहिलं ना तेव्हाच मला कळलं होतं की आता बाबा पण येणार. या दोघांचा ना अंधाळा विश्वास आहे राधिकावर. गॅरी पण तुझे बाबा सॉलिड डेंजर आहेत यार. आता काय करतील ते? घरी येतील करायला? नाही, असं काही होणार नाही. बाबा राधिकालाच डिवोर्स द्यायला भाग पाडतील. इन वे बरं आहे ना, आपलं काम सोपं होईल ना. यार ते बेटर होईल. ऍटलीस्ट तुझे बाबा माझ्या फेवर मध्ये काहीतरी तरी करतील. अरे यार शनाया, या भांडणामध्ये ना 11:15 वाजले. सगळी कामं बोंबललीत माझी. हा जेनी, मी बोलतोय. ऐक, मला आज नाही जमत यायला. मी घरूनच काम करतो. काय ते ईमेल्स मला पाठवून दे. हो, आता कर कुलकर्णींना फोन, त्यांना सांगून टाक प्लीज. येस, थँक्यू, बाय बाय. राधिकामुळे ना डोकं फुटायची वेळ आली. ठीक आहे, जाऊ दे. मी चहा करू तुझ्यासाठी? शनाया प्लीज करशील. आणि मी आतमध्ये काम करत बसतो, एक कॉल करतो आणि काही ईमेल्स पण चेक करतो. तू प्लीज मला आतच देशील चहा? हो आणते. थँक्यू बच्चा. थँक्यू. अरे यार, चहा कोणाला आहे? तू का म्हंटलं असेल मी चहा करून देते? ओ हाय. हॅलो. काय म्हणतेस सना? मस्त. ए, तुमच्याकडे पण गेस्ट आले होते का ग आता? गेस्ट कसले? गॅरीचे बाबा आले होते. काहीतरी बडबड करत होते उगाच. एनिवे, तुझं कसं चाललंय? एनी प्रोग्रेस? गुरु अंकल काय म्हणतात? अंकल बिंकल म्हणू नको, घरातच आहे अगं तो. एनिवे ऐक ना, गॅरीने राधिकाला डिवोर्स मागितलाय. व्हॉट? ग्रेट न्यूज. चला, तुझी लाईन एकदम क्लिअर. आय नो अँड आय एम सो हॅपी अबाउट इट. पण त्या गुरु अंकलचे बाबा? त्यांचं काय, ठीक आहे ना. आम्ही तशी गॅरीला काहीच पडलेली नाहीये त्यांची. आणि राधिकाला डिवोर्स द्यावाच लागणार आहे. यार आय टेल यू, एकदा हा डिवोर्स झाला ना ही राधिका माझ्या लाईफ मधनं आउट. एक प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होणार आहे, पण दुसरी पनवती येणार. म्हणजे हे बघ, म्हणजे गुरु अंकलनी त्या राधिका आंटीला डिवोर्स दिला की तुझी लाईन क्लिअर, करेक्ट. पण मग नंतर गुरु अंकलशी तुला लग्न करावं लागेल. आय मीन गॅरीशी. तू काय लगेच हो म्हणणार आहेस? म्हणजे लग्न करणार आहेस? सोड ना, तेव्हाच तेव्हा बघू ना. आत्ता सेलिब्रेट करूया ना. ओके. एनिवे, तुला चहा प्यायचा? खरंच चालेल यार. आलं घालून? वा, प्लीज कर ना. प्लीज. अरे प्लीज. तू मला कामाला. मला येत नाही, कर कर कर.